निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी नाराज असल्याची चर्चा आहे। 194 क्रमांकाचा वॉर्ड शिवसेना उभाटाला सोडल्याची चर्चा आहे आणि याच वॉर्डमधनं संतोष धुरी निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने मशाल रॅली काढण्यात आली। संभाजीनगरात आपल्याच पक्षाचा महापौर होईल असा विश्वास यावेळी आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला। भाजपमध्ये प्रवेश केलेले केडीएमसीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांच्या कार्यालयासमोरून जात असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपलं वाहन थांबवून दीपेश म्हात्रेंची विचारपूस केली। अरुण गवळींच्या दोन्ही मुलांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलाय। गीता गवळी आणि योगिता गवळी यांनी अखिल भारतीय सेनेतून अर्ज दाखल केलेत। जोगेश्वरी पश्चिम इथल्या माजी नगरसेवक चंगेज मुल्तानी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना उभाटा पक्षात पक्षप्रवेश केला। उस्मान या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आणि यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। ठाण्यात युतीबाबत अद्याप संभ्रम आहे। युतीच्या 2 बैठका झाल्या आणि त्याच्यातून फारसं काही निष्पन्न झालेलं नाही। उद्याची डेडलाईन देण्यात आली आहे। युतीसह किंवा युतीविना दोन्हीसाठी भाजप तयार असण्याची भूमिका आमदार संजय केळकर यांनी मांडली। नवी मुंबई महापालिकेत निवडणूक प्रक्रियेच्या कामादरम्यान गैरहजर असलेल्या 79 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। नियुक्त कर्मचाऱ्यांना नेमणूक पत्र देण्यात आली होती, मात्र काही अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी गैरहजर असल्याचं निदर्शनास आलं। निवडणूक कामकाजामुळे रजा न घेणाऱ्या कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आर्थिक मोबदला द्यावा किंवा या रजांची सवलत पुढे 3 महिन्यांमध्ये द्यावी अशी मागणी महापालिका कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली। याबाबतचं पत्र आयुक्तांना देण्यात आलं। भाजप शिवसेनेच्या जागावाटपाची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत जागावाटपाची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीवरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीका केली। आमची युती सत्तेसाठी स्वार्थासाठी नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय, तर काही जण स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युती करतायत असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली। जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। मुंबई पालिकेसंदर्भात ठाकरेंशी चर्चा झाली असून विद्यमान जागा आम्हाला मिळाव्यात असा आग्रह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला। पुण्यात पवारांची राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे। याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवार येत्या काळात एनडीएमध्ये सामील होऊ शकतात। राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते असं वक्तव्य संजय शिरसाटांनी केलंय। शिरसाटांच्या या खळबळजनक दाव्यामुळे चर्चांना उधाण आलंय। दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे। भगीरथ भालके यांनी नुकतीच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली, त्यामुळे भालके लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे। अमरावतीमध्ये महायुतीत जागावाटपाचा पेच कायम आहे। या संदर्भात भाजपच्या कोर कमिटीसोबत संजय राठोड, अभिजित अडसूळ यांची बैठक होते। शिवसेनेने 20 ते 25 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती मिळते। भिवंडीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित निवडणुकीला सामोरं जाणार आहेत। या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून 70 ते 80 तर मनसेकडून 10 उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। शिवसेना आणि भाजपला संभाजीनगरात घराणेशाही रुजवायची आहे असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला। राष्ट्रवादी संभाजीनगर महानगरपालिकेत 100 जागांवर स्वबळावर लढणार आहे। युतीची वाट न पाहता राष्ट्रवादीच्या नेत्या आभा पांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत आभा पांडे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। प्रभाग 21 मधून माजी नगरसेविका आभा पांडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि सूर्यकांत आंदेकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे। पोलीस संरक्षणामध्ये आंदेकर कुटुंब उमेदवारी अर्ज भरू शकणार आहेत। प्रकाश महाजनांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। या घटनेमुळे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। मुंबईतील दादर इथल्या टिळक भवन कार्यालयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। शरद पवार एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात असा मोठा दावा मंत्री संजय शिरसाटांनी केला। राजकारणात कोणती गोष्ट अशक्य नसते, ते एनडीएमध्ये सहभागी झाल्यास कुणालाही आश्चर्य वाटू नये असं सूचक विधान मंत्री संजय शिरसाटांनी केलं।
आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि पाठिंब्याचं पत्र दिलंय। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समविचारी पक्ष म्हणून राष्ट्रवादीला खरात यांनी पाठिंबा दिला। सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजमधल्या भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दिग्गज नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांचा हा पक्षप्रवेश पार पडला। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढली गेली पाहिजे असं विधान राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांनी व्यक्त केले। तर विरोधी पक्षातले उमेदवार आमच्याकडे आले तर त्यांनाही घड्याळावर निवडणूक लढवावी लागेल असंही पाटील म्हणाले। महाडमध्ये झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी राड्या प्रकरणी मंत्री भरत गोगावलेंनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर पलटवार केला। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक लाठीचार्ज केल्याचा आरोप गोगावलेंनी केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका लग्न समारंभात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेना उभाटा पक्षाचे नेते अंबादास दानवे यांची भेट झाली। दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली। ही चर्चा राजकीय नसल्याचं दोन्ही नेत्यांनी सांगितलं। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रियंका निलेश विश्वकर्मा ऑटो युनियनकडून करण्यात येणारा सत्कार स्वीकारण्यासाठी ऑटो रिक्षाने पोहोचल्या। वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी या ऑटो रिक्षाचं सारथ्य केलं। नंदुरबारच्या शहादा शहरातील नगराध्यक्ष पदभार स्वीकारताच ॲक्शन मोडवरती आले। शहरातील कचऱ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना दिले। त्याचसोबत तयार खताचं तातडीने वितरण करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेले आहेत। चंद्रपूरच्या पोंभुर्णामध्ये मोफत वाळू वाटप योजनेची अंमलबजावणी झाली। सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत घरकुल लाभार्थ्यांमध्ये वाळू वाटप सुरू करण्यात आलेलं आहे।